तुतीचा पर्याय, सिल्कचा पर्याय हा अतिशय उत्तम पर्याय आहे की ज्या माध्यमातनं अगदी अल्पभूधारक शेतकरी देखील, जसा ऊसाचा शेतकरी चांगला पैसा कमवतो त्याहीपेक्षा जास्त पैसा याच्यामध्ये कमवण्याची संधी ही आमच्या शेतकऱ्याला या ठिकाणी आहे. पण सगळ्यात महत्त्वाचं यात काय असतं, याची व्हॅल्यू चेन डेव्हलप होणं. बाजारपेठ आणि बाजारपेठेनंतर कपड्यापर्यंतची व्हॅल्यू चेन तयार होणं हे सगळ्यात महत्त्वाचं असतं. आज ही बाजारपेठ या ठिकाणी झाली. पहिला लिलाव तर फारच छान झाला. मी टोपे साहेबांना सहज विचारत होतो, मी म्हटलं साधारणपणे काय दर असायला पाहिजे. ते म्हणाले साधारण 700 असतो. आज अर्जुनराव तुम्ही असा जोर लावला, रोजच तुम्ही येत जा आता इथे आणि सगळ्यांना सांगत जा. आज जसं 760वर पोचवलं, 960वर, तसं रोज येऊन इथे जेव्हा लिलाव होईल त्यावेळी सगळ्या प्रतिनिधींनी उभं राहून सगळ्यांना पंप करायचं आणि जास्तीत जास्त भाव कसा देता येईल हा प्रयत्न आपल्याला निश्चितपणे या ठिकाणी केला पाहिजे. पण त्याचसोबत ही संपूर्ण व्हॅल्यू चेन ही तयार करण्याच्या संदर्भात आता या ठिकाणी वेगवेगळे प्रयोग आपण बघितले. चौकी देण्याच्या संदर्भातला विषय असेल, वेगवेगळ्या पद्धतीनं त्याच्यावर जी प्रक्रिया करावी लागते त्या प्रक्रियेकरता ड्राईंग असेल, या सगळ्या गोष्टीची जी व्हॅल्यू चेन ही आपण या ठिकाणी तयार करतो. आणि आमच्या काही भगिनी साडी विणत होत्या अतिशय सुंदर, आणि त्यांना आम्ही विचारलं तर त्या म्हणाल्या दिवसाला एक आम्ही विणू शकतो. पण त्यांनी एक अजून गोष्ट सांगितली ज्याकडे पंकजाताई आपल्याला लक्ष द्यायला लागेल. त्यांनी सांगितलं आमच्या घरीच आम्हाला लूम द्या, तर आम्ही जास्तीत जास्त साड्या या ठिकाणी तयार करू शकू. आपण नाशिक आणि पैठण या ठिकाणी येवला या सगळ्या भागामध्ये आपण बघितलं की इतके सुंदर पैठणीचे क्लस्टर तयार झाले. आणि म्हणून पंकजाताईंच्या डोक्यात होतं की पैठणला पैठणी, तर इथे काहीतरी वेगळं झालं पाहिजे. म्हणून आता त्यांनी 5-6 ब्रँड तयार केले आहेत. आता सगळ्यांनी मिळून त्याचा निर्णय करायचा आहे. पण मी निश्चितपणे सांगतो, मी इतके वर्ष पंकजाताईंना ओळखतो, त्यांना फार चांगला सेन्स यातला आहे. त्यामुळे त्यांनी जर तो ब्रँड निवडला तर तो निश्चित यशस्वी होईल याबद्दल माझ्या मनामध्ये काही शंका नाही. त्यामुळे जालन्याचा एक नवा ब्रँड हा आपल्याला या निमित्ताने तयार करता येईल. आता आपल्याला माहिती